हाय ऑल, वेलकम टू गौरमी डिझायनर्स. मागच्या ब्लाऊज मार्किंगच्या पार्टमध्ये आपण नेक मार्किंगसाठी कोणते मेजरमेंट्स लागणार आहेत ते बघितले होते. तर आता व्हॉट्सअपवरती पाठवलेल्या साईज चार्टवरून आपण हे मेजरमेंट्स कसे घ्यायचे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जसं मी मागे सांगितलं की आपल्याला चेस्ट माहिती असेल तर आपण बाकी मेजरमेंट्स घेऊ शकतो. तर इथे आपण पहिल्यांदा चेस्ट लाईनच दिली आहे. चेस्टचं मेजरमेंट तुमचं जे असेल त्यावरून तुम्ही बाकीचे मेजरमेंट्स घेऊ शकता. इथे मी फॉर एक्झाम्पल 34 नंबर घेत आहे. 34 एक एक्झाम्पल म्हणून घेत आहे, एक उदाहरण आहे. इथे सपोज चेस्ट जर आपली 34 असेल तर आपल्याला शोल्डर 5.5 घ्यायचं आहे. इथे ऑलरेडी फुल शोल्डर डिवायडेड बाय 2 करूनच हे मेजरमेंट्स आहे, तर तुम्हाला परत ह्याला डिवाइड बाय 2 करायची गरज नाही. तर जसं आहे तसं आपण मार्क करायचं आहे. तर इथे 34ला शोल्डर आहे 5.5, तर इथे 5.5 आपण लिहून घेऊ. वेस्ट कंबर 34ला आहे ते 30. लेंथ ब्लाउजची लेंथ 13.5. बॅक नेकची डीप, ते बॅक नेक ही दिला आहे 34, 9.5. फ्रंट नेक डीप हे तुम्हाला हवं तसं किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार घेऊ शकता. आर्म होल नेक विड्थ तर ह्यातून एक शोल्डर, चेस्ट, वेस्ट, आर्म होल आणि नेक विड्थ हे मेजरमेंट्स आहे तसेच घ्यायचे आहेत. बाकी जे मेजरमेंट्स आहेत जसे की लेंथ, बॅक नेकची डीप आणि फ्रंट नेकची डीप हे तुम्ही कस्टमर रिक्वायरमेंटनुसार किंवा तुम्हाला दिलेल्या मापाच्या ब्लाऊजवरून तुम्ही हे घेऊ शकता. बॅक नेकची डीप, फ्रंट नेकची डीप आणि लेंथ हे 3 मेजरमेंट्स तुम्ही कस्टमाइज करू शकता. बाकी मेजरमेंट्स जे आहेत तसे आहे तसेच घ्यायचे आहेत. बाकी हे चेंजेस होऊ शकतात. तर ह्या मेजरमेंट्सवरून पेपर मार्किंग कशी करायची आहे आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू.